नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया UPL लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, UPL लिमिटेड शेअर सर्ज ओव्हर 5% ॲज इन्व्हेस्टेक अपग्रेडेज रेटिंग टू बाय विथ टार्गेट प्राइस ऑफ ₹700 पर शेअर. तर मित्रांनो, ब्रोकरेज फर्म इन्व्हेस्टेकने UPL लिमिटेडवर बायची रेटिंग दिली आहे आणि टार्गेट प्राइस दिला आहे ₹700. चला आता बोलूया न्यूजेन केमिकल्सबद्दल. तर मित्रांनो, न्यूजेन केमिकल्स शेअर जंप 3% ॲज नेट प्रॉफिट रायजेज 844.34% इयर ऑन इयर बेसिस इन Q3. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, न्यूजेन केमिकल्सने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, मागल्या वर्षी Q3मध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 1.06 करोड रुपीज, जो इयर ऑन इयर बेसिसवर 844.34%ने इन्क्रीज होऊन यावर्षी Q3मध्ये आला आहे 10.01 करोड रुपीज. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने 6 फेब्रुवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड 6 फेब्रुवारी 2025ला आपल्या Q3च्या रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, ही अपडेट आली आहे 3 फेब्रुवारी म्हणजे आज सकाळी 9:02 चला आता बोलूया बजाज ऑटो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बजाज ऑटो लिमिटेड शेअर ड्रॉप 2% आफ्टर डोमेस्टिक सेल्स डिप 9% इयर ऑन इयर बेसिस इन जानेवारी 2025. तर मित्रांनो, बजाज ऑटो लिमिटेडने आपल्या जानेवारी महिन्याचा सेल्सचा डाटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, बजाज ऑटो लिमिटेडची डोमेस्टिक सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 9%ने डिक्रीज झाली आहे. चला आता बोलूया VST टिल्लर्स ट्रॅक्टर्सबद्दल. तर मित्रांनो, VST टिल्लर्स ट्रॅक्टर्स शेअर ड्रॉप 6% आफ्टर सेल्स डिक्लाइन 17.6% इयर ऑन इयर बेसिस इन जानेवारी 2025. तर मित्रांनो, VST टिल्लर्स ट्रॅक्टर्सने आपल्या जानेवारी महिन्याचा सेल्सचा डाटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 17.6%ने डिक्रीज झाली आहे जानेवारी 2025मध्ये. चला आता बोलूया विनाती ऑर्गॅनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, विनाती ऑर्गॅनिक्स लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, विनाती ऑर्गॅनिक्स लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 16.5%ने इन्क्रीज होऊन 521.68 कोटी रुपये आला आहे. तसेच विनाती ऑर्गॅनिक्स लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 21.7%ने इन्क्रीज होऊन 93.58 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोल इंडिया स्टॉक ड्रॉप्स 4% आफ्टर जानेवारी प्रोडक्शन डिक्लाइन. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेडचा मागल्या फायनान्शियल इयरच्या जानेवारी महिन्यामध्ये प्रोडक्शन होता 78.4 मिलियन टन्स, जो इयर ऑन इयर बेसिसवर 0.8%ने डिक्रीज होऊन या जानेवारी महिन्यामध्ये या कंपनीचा प्रोडक्शन आहे 77.8 मिलियन टन्स. चला आता बोलूया धानुका ॲग्रीटेकबद्दल. तर मित्रांनो, धानुका ॲग्रीटेकने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, धानुका ॲग्रीटेकचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 10.4%ने इन्क्रीज होऊन 445.27 कोटी रुपये आला आहे. तसेच धानुका ॲग्रीटेकचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 53.2%ने डिक्रीज झाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो,
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.